सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सोबत जर तुम्ही कॉलेज रिपोर्टिंगची प्रोसेस करणार असाल, म्हणजे जर तुमचं ऑटो फ्रीज झालं असेल किंवा जर तुम्ही सेल्फ फ्रीज करणार असाल, तर त्या केसमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. आता ॲडमिशन कन्फर्म करताना कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते, कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजला सबमिट करावे लागतात, कोणत्या डॉक्युमेंटचे किती झेरॉक्स कॉपीज न्यायचे आहेत, प्लस काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट पण रिक्वायर्ड असतात, तर ते एक्स्ट्रा डॉक्युमेंट तुम्हाला कुठून अवेलेबल करून घ्यायचे आहेत. तर ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. प्लस काही मुलांना कॅप्रॉन 4 बद्दल पण खूप काही मेजर डाऊट्स होते, तर ते सुद्धा डाऊट्स मी तुमचे ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अँड जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. अँड ऑल्सो आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की ह्या व्हॉट्सअप चॅनलवर मी तुम्हाला भरपूर काही अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो. तर त्याच्यामुळे ह्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया कॅप्रॉन 4च्या रूल्सबद्दल. रिसेंटली मला काही मुलांचे कॉमेंट्स आले होते, त्या कॉमेंट्सचा मी ते स्क्रीनशॉटसुद्धा अटॅच केलं आहे. हे 2-3च कॉमेंट हे ते मी अटॅच केले आहेत. बाकी भरपूर मुलांचे ह्या रिगार्डिंग कॉमेंट्स आले होते की दादा कॅप्रॉन 4 हा कुठला स्पॉट राऊंड आहे का, की आपलं नॉर्मल कॅप्रॉनसारखाच होणार आहे. प्लस अजून एक काही कॉमेंट आले होते की दादा कॅप्रॉन 4 पण कॅप्रॉन 3 सारखाच असणार आहे का, म्हणजे जर मला कॅप्रॉन 4मध्ये अलॉटमेंट मिळाली तर मला कॅटेगरीचे बेनिफिट्स वगैरे मिळतील का. अजून एक सेम मुलाचा क्वेश्चन आहे की दादा ही न्यूज खरी आहे का, की कॅप्रॉन 4मधनं आपल्याला कोणतंही कॉलेज मिळालं तर आपल्याला कॅटेगरीचे बेनिफिट्स नाही मिळणार, ही न्यूज खरी आहे का. हे बेसिकली असे काही मुलांचे कॉमेंट्स आले होते. सगळ्यात पहिले एक तुम्ही कन्फ्युजन क्लिअर करून घ्या. कॅप्रॉन 4 जो आहे हा आपला नॉर्मल कॅप्रॉन सारखाच असणार आहे. जसे आपले कॅप्रॉन 1, कॅप्रॉन 2, कॅप्रॉन 3 हे कंडक्ट झाले आहेत, त्याच प्रकारे आपला कॅप्रॉन 4 सुद्धा असणार आहे. कॅप्रॉन 4मधनं तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं, जर तुम्ही आता बेटरमेंट करून कॅप्रॉन 4मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅप्रॉन 4मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं तरी पण तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळणार आहेत. स्पॉट राऊंड, ILS राऊंड हे वेगळं आहे, हे वेगळ्या प्रकारे कंडक्ट होणार. बट कॅप्रॉन 4 हा स्पॉट राऊंड वगैरे नाही आहे, नॉर्मल कॅप्रॉन सारखाच असणार आहे. आय होप हे डाऊट तुमचे क्लिअर झाले असतील. बेसिकली हे क्वेश्चन कधीपासून यायला लागले, रिसेंटली काही कॉलेजेसनी मुलांना कॉल केले. म्हणजे आता कॉलेजेसला कळतं ना की आपल्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅन्डिडेटचा कॅप्रॉन 3मध्ये नंबर लागला आहे, मग ते कॉलेजेस काय करतात, मुद्दामून त्या कॅन्डिडेटला कॉल करतात. त्यांना सांगतात की बघा तुम्हाला आपलं कॉलेज अलॉट झालं आहे, तुम्हाला तर आपल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. जर तुम्ही कॅप्रॉन 4मध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्यावेळी जर तुम्हाला कुठलं दुसरं कॉलेज मिळालं तर तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट्स नाही मिळणार. असे काही कॉलेजेसनी फेक न्यूज पसरवायला सुरुवात केली आहे. का तर त्यांच्या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त ॲडमिशन व्हावे म्हणून. तर त्याच्यामुळे ह्या फेक न्यूजपासून अवेअर राहा. जर कोणतेही कॉलेजेस तुम्हाला कॉल करून असं बोलत असतील तर बघा आपल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे, तुम्ही आता पुढच्या राऊंडमध्ये गेलात तर आपला कॉलेज कॅन्सल होईल, मग तुम्हाला अलॉटमेंट नाही मिळणार, हे जर तुम्हाला असं थोडं घाबरवण्याचा प्रयत्न करत असतील तर तुम्ही अवेअर राहा. असं काही होत नाही. आत्ता जे तुम्हाला कॉलेज मिळालं आहे ते तुम्ही बेटरमेंट करून कॅप्रॉन 4मध्ये गेलात. कॅप्रॉन 4मध्ये जर तुम्हाला कोणतेही वेगळं कॉलेज मिळालं तर तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळणार आहेत. जर तुम्हाला कॅप्रॉन 4मध्ये कोणतंही वेगळं कॉलेज नाही मिळालं तर तुम्हाला प्रिव्हियस राऊंडचं कॉलेज हे परत मिळणार आहे. प्रिव्हियस राऊंडची सीट ही तुमच्यासाठी रिझर्व्ड असणार आहे. तर त्याच्यामुळे हे डाऊट तुम्ही क्लिअर करून घ्या. जर कुठलेही कॉलेजेस अशी तुम्हाला कॉल करून सांगत असतील ना, जर तुम्हाला सुद्धा अशा कुठल्या कॉलेजकडनं कॉल आला असेल तर त्या कॉलेजचं नाव कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे बाकीच्या मुलांना तर समजू देत की कुठले कॉलेजेस आहेत जे असे स्कॅम किंवा असे फेक न्यूज पसरवायचा प्रयत्न करतात. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला असं कुठला कॉल आला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये त्या कॉलेजचं पूर्ण नाव नक्की टाका. आता आपण समजून घ्या फर्स्ट ऑफ ऑल इम्पॉर्टंट डेट्स. ॲडमिशन प्रोसेससाठी कोणते इम्पॉर्टंट डेट्स आहेत हे आता आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिले प्रोव्हिजनल कॅप्रॉन 4 अलॉटमेंट, जसे की 24 ऑगस्टलाच तुमची कॅप्रॉन 4ची अलॉटमेंट डिक्लेअर झाली होती. आता त्याच्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस, म्हणजे जर तुम्हाला फ्रीज करायचं असेल किंवा जर तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल तर ही प्रोसेस तुमची 25 ऑगस्टपासून ते 28 ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहे, अप टू 5 PM. ठीक आहे, तर ह्या टाईम ड्युरेशनमध्येच तुम्हाला फ्रीज आणि बेटरमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट, म्हणजे आता जे पण कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल, जर त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता, किंवा जर तुमचं ऑटो फ्रीज झालं असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे तुमचं ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी. आणि त्याच्यासाठी पण 25 ऑगस्टपासून ते 28 ऑगस्टपर्यंत तुमच्याकडे टाईम पिरियड असणार आहे, अप टू 5 PM. त्याच्यानंतर कॅप्रॉन 4साठी किती सीट वॅकंट आहेत तर ही लिस्ट तुम्हाला 29 ऑगस्टला समजणार आहे. आणि त्याच्यानंतर कॅप्रॉन 4ची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही 30 ऑगस्टपासून ते 1 सप्टेंबरपर्यंत सुरू असणार आहे.
आय होप हे तुम्हाला इम्पॉर्टंट डेट सगळे समजलेले असतील. आता ह्याच्या पुढे आपण डिस्कस करूया की जर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय प्रोसेस करावी लागेल. आता ह्याच्या पुढे मी जी पण प्रोसेस सांगणार आहे ही त्या मुलांसाठी असणार आहे ज्या मुलांनी सेल्फ फ्रीज केलेलं असेल किंवा जर तुमचं ऑटो फ्रीज झालेलं असेल तर त्या मुलांसाठी. तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावं लागतं, तिकडे ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले जेवढे पण तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत, जेवढे पण डॉक्युमेंट तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना अपलोड केले होते हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये घेऊन जायचे. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे. जर तुम्हाला डॉक्युमेंटची पूर्ण लिस्ट पाहिजे असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती जेवढे पण रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ह्या सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रोव्हाइड केली आहे. ह्याच्यामधले मी काही डॉक्युमेंट इथे हायलाईट करीन. सगळ्यात पहिले आहे रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट फ्रॉम स्क्रुटिनी सेंटर. आता रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट काय आहे तर बघा, जर तुम्हाला माहिती असेल की जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं, जर तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय केले असतील तर डॉक्युमेंट ऑनलाईन व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तिकडे रिमार्क लिहून येतं बघा की तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले आहेत, आता तुम्ही ॲक्नॉलेजमेंट डाउनलोड करून घ्या. तर ते ॲक्नॉलेजमेंट डाउनलोड करण्यासाठी सिम्पली तुम्हाला सीडच्या पोर्टलवर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडलाच ॲक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज हा तुम्हाला ते लेफ्ट साईडला ऑप्शन मिळेल. तर ह्यावर क्लिक करून इकडे तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट व्हर्जन सिलेक्ट करायला येईल. मल्टिपल व्हर्जन्स असतात ॲक्नॉलेजमेंटचे, जसे की व्हर्जन 1, व्हर्जन 2, व्हर्जन 3, व्हर्जन 4 असे काही मल्टिपल व्हर्जन्स असतात. आता जर तुमचे 3 व्हर्जन्स असतील, म्हणजे जर तुम्हाला 3 नंबरचे शो करत असतील ॲप्लिकेशन व्हर्जन नंबरमध्ये, तर हा जर तिसऱ्या नंबरचा व्हर्जन नंबर आहे, हे तिसऱ्या नंबरचा व्हर्जन आहे, ह्यावर क्लिक करून तो तुम्हाला रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ही जी प्रिंट आहे ही तुम्हाला घ्यायची आहे. जर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट व्हर्जन नंबर हे 5 दिसत असतील तर जो लास्ट व्हर्जन नंबर असेल ना 5व्या नंबरचा, तर हा व्हर्जन नंबरचा रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्यायची आहे. तर त्याच्यामध्ये लेटेस्ट व्हर्जन नंबर, लेटेस्ट म्हणजेच काय की जर तुमचे 6 नंबर्स असतील तर 6वा नंबर हा तुमचा लेटेस्ट व्हर्जन नंबर असणार आहे. तर ह्या व्हर्जनची रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला डाउनलोड करून त्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची. जर तुम्ही ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय केले असतील तर तुम्हाला ऑफलाईनच डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर कॉलेजवाल्यांनी म्हणजे स्क्रुटिनी सेंटरनेच तुम्हाला एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटची पूर्ण कॉपी प्रोव्हाइड केली असेल विथ दी स्टॅम्प. तर त्याच्यामुळे तेच तुम्हाला न्यायचं आहे कॉलेज ॲडमिशन प्रोसेसमध्ये. तर त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी. तर ही प्रिंट तुम्हाला न्यायची आहे डॉक्युमेंट म्हणजे कॉलेजमध्ये रिपोर्ट करताना. त्याच्यानंतर सीड ॲक्सेप्टन्स लेटर. सीड ॲक्सेप्टन्स लेटर म्हणजेच काय तर बघा, जेव्हा तुम्ही सेल्फ फ्रीज करता किंवा जर तुमचं ऑटो फ्रीज झालेलं असेल तर त्या तिकडे जेव्हा तुम्ही सेल्फ फ्रीज करता ना, तर ॲट दी एंड बघा तुम्हाला एक रिसिप्ट म्हणजे सीड ॲक्सेप्टन्स लेटर येतं. पूर्ण लिहून येतं की तुमचं हे काही नाव आहे, एवढे तुमचे पर्सेंटेज आहेत, ह्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे, इकडे तुम्ही सेल्फ फ्रीज केलेलं आहे किंवा तुमचं ऑटो फ्रीज झालेलं आहे आणि तुमची सीट कन्फर्म आहे. तर जे तुमचं फ्रीज झाल्यानंतर जे तुमचं सीड ॲक्सेप्टन्स लेटर येतं तर त्याची तुम्हाला प्रिंट घेऊन ते तुम्हाला कॉलेजमध्ये न्यायचं आहे ॲडमिशन प्रोसेससाठी. त्याच्यानंतर MST-CETचं स्कोअर कार्ड जे तुम्ही अपलोड केलं होतं ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये. JEEचं स्कोअर कार्ड, जर तुम्ही JEEने अप्लाय केलं असेल तर JEEचं स्कोअर कार्ड रिक्वायर्ड असेल. 10वीची मार्कशीट असेल, त्याच्यानंतर 12वीची मार्कशीट रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट. जर तुम्ही इतर स्टेट बोर्डमधनं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल, महाराष्ट्राच्या कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल तर तुम्ही मायग्रेशन सर्टिफिकेट पण रेडी करून ठेवा. कॉलेजवाले तुम्हाला विचारू शकतात मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी, तुम्ही इंडियन नॅशनॅलिटीचे आहात तर त्यासाठी तुम्ही सीडच्या पोर्टलवर कोणतं डॉक्युमेंट अपलोड केलं होतं तर तेच डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचं आहे कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रोसेससाठी. त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे कॅन्डिडेट आहात तर त्यासाठी जे पण तुम्ही डॉक्युमेंट सीडच्या पोर्टलवरती अपलोड केलं होतं तर तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे न्यायचं आहे. ते असेल डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट. ह्याच्यापैकी कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही महाराष्ट्र स्टेटमधनं बिलॉंग करताय हे दाखवण्यासाठी असेल ते तुम्हाला कॅरी करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड, आधार कार्डची प्रिंट म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स कॉपी वगैरे घेऊन जा. पासपोर्ट साईज फोटोग्राफ, इथे मी तुम्हाला सांगेन की तुमचा फोटोग्राफ ॲज वेल एज तुमच्या पॅरेंट्सचा फोटोग्राफ हे तुम्ही घेऊन जा. मॅक्स टू मॅक्स तुम्ही 5 ते 6 फोटो तुम्ही घेऊन जा, कारण की कॉलेजमध्ये गेल्यानंतर मल्टिपल तुम्हाला फॉर्म्स वगैरे भरायचे असतात. तर त्या फॉर्मवर तुम्हाला फोटोग्राफ तुमचा अटॅच करावं लागेल. तर तुमचे पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला घेऊन जायचे आहेत. तुमची अप्पर आय डी, तुमची जी पण अप्पर आय डी जी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना अपलोड केली होती तर ती अप्पर आय डीची तुम्ही प्रिंट वगैरे काढून पण घेऊन जायची. ठीक आहे, ते पण तिकडे तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर कॉलेज अलॉटमेंट लेटर,
कॉलेज अलॉटमेंट लेटर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल ना, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक प्रोव्हाइड करेन. त्या लिंकवर क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करून तुम्हाला अलॉटमेंट लेटर तुमचं डाउनलोड करून घ्यायचं आहे. अलॉटमेंट लेटर म्हणजे सिम्पली तेच असतं जिथे आपल्याला समजतं की आपल्याला कुठल्या कॉलेजमध्ये आणि कुठल्या ब्रांचमध्ये नंबर लागला. तर हे अलॉटमेंट लेटरचे डायरेक्ट डाउनलोड लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. सिम्पली त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ हे रिपीट झालं आहे, ॲक्च्युली वरतीच हे झालेलं आहे. सो एवढे सगळे डॉक्युमेंट आहेत, हे सगळे कॉमन डॉक्युमेंट आहेत जे सगळ्यांनी रिक्वायर्ड असणार आहेत. आता ह्या पॉईंटला काही कॉलेजेस तुमच्याकडे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा मागतील. रिसेंटलीच विवेकानंद कॉलेजमध्ये फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट हे रिक्वायर्ड आहे. म्हणजे मुलांना फिजिकल फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा ॲडमिशन प्रोसेसला तिकडे न्यायचं आहे. तर हे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हणजेच काय आणि हे कुठून द्यायचं? सगळ्यात पहिले हे जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर कुठल्याही जवळपास MBBS डॉक्टरकडे तुम्ही जा. त्या तिकडे त्यांना सांगा की आम्हाला फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट रिक्वायर्ड आहे. ते क्लिनिकच्या लेटर हेडमध्ये ते तुम्हाला फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट वगैरे प्रोव्हाइड करतील. जर कॉलेजने ऑलरेडी जर तुम्हाला काही फॉर्मॅट वगैरे प्रोव्हाइड केलं असेल, रिटर्न फॉर्मॅट प्रोव्हाइड केलं असेल फिजिकल फिटनेस सर्टिफिकेटसाठी, तर तो फॉर्मॅट तुम्ही त्या डॉक्टरांना दाखवू शकता. तिकडे त्यांना सांगा की अशा प्रकारे आम्हाला पूर्ण फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे. तर ते लेटर हेडवरती पूर्णपणे ते तुम्हाला प्रिंट करून हे तुम्हाला देतील. तर सिम्पली तुम्ही जवळपासच्या कुठल्याही MBBS डॉक्टरकडनं जाऊन तिकडे तुम्ही फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट घेऊ शकता. आणि जर तुम्हाला म्हणजे ते कन्फर्म करायचं असेल की आपल्या कॉलेजमध्ये हे रिक्वायर्ड आहे की नाही, तर ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही आता ॲडमिशन कन्फर्म करणार आहात त्या कॉलेजची तुम्ही एकदा वेबसाईट व्हिजिट करा. त्यांच्या वेबसाईटवरती ॲडमिशन प्रोसेस ह्या सेक्शनमध्ये सगळे त्यांनी डिटेल्स दिलेले असतात की कुठले डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत, काय रिक्वायर्ड आहे, हे सगळं दिलेलं असतं. तर एकदा तुम्ही कॉलेजची वेबसाईट चेक करा आणि सगळे चेक करा की आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स कॉलेजेस मागतात आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स प्रिपेअर करून कॉलेजमध्ये ॲडमिशनला जाऊ शकता. आता हे काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट आहेत. एक्स्ट्रा डॉक्युमेंट जर तुम्ही EBC स्कॉलरशिप किंवा TFWSला अप्लाय करणार असाल तर तुमचे इन्कम सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. जर तुम्ही EWSला अप्लाय करत असाल, म्हणजे EWSनी जर तुम्हाला सीट मिळाली असेल आणि EWSनी जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर तुमचे इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड असलं पाहिजे ह्या डेटपर्यंत. प्लस EWS सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. जर तुम्ही SC/ST कास्टमधून बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अँड ॲज वेल एज इन्कम सर्टिफिकेट. बघा, इन्कम सर्टिफिकेट पण काही कॉलेजेस मागतात. तर त्याच्यामुळे तुमच्याकडे जर इन्कम सर्टिफिकेट असेल तर हे पण तुम्हाला घेऊन जायचं आहे. काही मुलांकडे आता इन्कम सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर मी सिम्पली तुम्हाला हेच रेकमेंड करेन की आत्ता जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजला तुम्ही बेटरमेंट करा, कॅपराउंड 4मध्ये पार्टिसिपेट करा. आणि आता जो तुम्हाला टाईम पिरियड मिळेल कॅपराउंड 4मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर जो तुम्हाला टाईम पिरियड मिळेल ह्या टाईम पिरियडपर्यंत तुम्ही इन्कम सर्टिफिकेटला अप्लाय करून हे तुम्ही काढून घ्या. लगेच इन्कम सर्टिफिकेट बनतं, त्याला काही जास्त वेळ नाही लागत. तर त्याच्यामुळे इन्कम सर्टिफिकेट पण तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना रिक्वायर्ड असणार आहे. काही कॉलेजेसनी मागायला सुरुवात केली, लास्ट इयर रिक्वायर्ड नव्हतं बट ह्या वर्षी ते आता रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर हे काही डॉक्युमेंट आहेत जसे की कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च आणि इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेटसाठी हे काही डॉक्युमेंट आहेत. डिफेन्स कॅन्डिडेट असाल तर हे काही डॉक्युमेंट मी ते अटॅच केलेले आहेत. तर सिम्पली ह्या सगळ्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला कॅरी करायचे आहेत कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करायला जाताना. ह्या पॉईंटला अजून एक मी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेटची रिसिप्ट अपलोड केली असेल आणि आता जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आलेलं असेल तर तुम्हाला लॉग इनमध्ये जेव्हा तुम्ही CETच्या पोर्टलवर लॉग इन करता तर लॉग इनमध्ये एक तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल अपलोड CVC, TVC, NCL, EWS सर्टिफिकेट अगेन्स्ट रिसिप्ट. ह्या इथे हा एक ऑप्शन दिलेला असेल. तर ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आता तुमच्याकडे आलं असेल तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. ही स्टेप कोणाला सांगतोय की ज्या पण मुलांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि EWS सर्टिफिकेटची रिसिप्ट अपलोड केली होती आणि आता त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आलेलं आहे तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागेल तुमच्या लॉग इनमध्ये. तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन दिलेलं असेल ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. तर ह्यावर क्लिक करून तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून घ्या आणि त्याच्यानंतर कॉलेजमध्ये जाताना जेवढे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला कॅरी करायचे आहेत. लक्षात घ्या, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला कॅरी करायचे आहेत. कुठलेही डॉक्युमेंटची असं स्टँडर्ड नाही की तुम्ही झेरॉक्स कॉपी न्याल ते तुमचं ॲक्सेप्ट करतील. तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट कॅरी करायचे आहेत
प्लस प्रत्येक डॉक्युमेंटचे तुम्हाला झेरॉक्ससुद्धा कॅरी करायचे आहेत. मी तुम्हाला रेकमेंड करेन की प्रत्येक डॉक्युमेंटचे 5 ते 6 झेरॉक्स हे तुम्ही काढून ठेवाच. दादा एवढे झेरॉक्स का काढायचे, एकच नाही का चालणार? तर बघा तिकडे कॉलेजमध्ये गेल्यानंतर भरपूर ठिकाणी भरपूर काउंटर्समध्ये आपल्याला आपले झेरॉक्स कॉपीज डॉक्युमेंटचे सबमिट करावे लागतात. हे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ना, ओरिजिनल डॉक्युमेंट पण आपल्याला सबमिट करावे लागतातच, प्लस त्यासोबत आपल्याला झेरॉक्स कॉपीजसुद्धा सबमिट करावी लागतात. तर त्याच्यामुळे जेवढे पण डॉक्युमेंट तुम्ही आता ॲडमिशन कन्फर्म करायला घेऊन जाल त्या प्रत्येक डॉक्युमेंटचे 5 ते 6 झेरॉक्स तुम्ही घेऊनच जा, ज्याच्याने तिकडे गेल्यानंतर तुम्हाला अजून काही घाई गडबड होणार नाही. तर त्याच्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट तर न्यायचेच आहेत, ॲज वेल ॲज प्रत्येक डॉक्युमेंटचे 5 ते 6 झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहेत. दादा ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला परत मिळतील का? नाही. बघा आता तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करायला जाताय, ॲडमिशन कन्फर्म करायला गेल्यानंतर जेवढे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजमध्येच आता सबमिट करावे लागतील. तिकडेच तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे आहेत, ॲज वेल एज झेरॉक्स कॉपी पण तिकडे तुम्हाला द्यायच्या आहेत. जेव्हा तुम्ही कॉलेजमधून पासआउट व्हाल तर त्याच्यानंतर तुम्हाला ते कॉलेजवाले तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला परत रिटर्न करतील. आय होप हे तुम्हाला समजले असेल. हां, ह्या इकडे मेन मुद्दा आहे तुमच्या आधार कार्डचा. दादा आधार कार्ड पण ओरिजिनल तिकडे सबमिट करावं लागेल का? तर बघा आधार कार्ड आपल्याला डेली कधी ना कधी तरी रिक्वायर्ड असतात. तर त्याच्यामुळे कॉलेजवाले फक्त आधार कार्डसाठी तुम्हाला एक्सेप्शन देतात की तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स कॉपी आम्हाला सबमिट करा, बाकी ओरिजिनल तुम्ही स्वतःकडे ठेवून द्या. पण बाकी जेवढे पण डॉक्युमेंट आहेत ह्याचे सगळ्याचे ओरिजिनल कॉपीज कॉलेजमध्ये तुम्हाला सबमिट करावे लागतात. आय होप हा पण पॉईंट तुमचा क्लिअर झालेला असेल. आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते? तर सगळ्यात पहिले कॉलेजमध्ये गेल्यानंतर जेवढे पण तुमचे डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला तिकडे सबमिट करावे लागतात. प्रत्येक डॉक्युमेंट तुमचा जे कॉलेजमध्ये व्हेरीफाय केला जातो की प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये सगळे डिटेल्स करेक्ट आहेत का, कुठलेही असा फेक डॉक्युमेंट नाही ना. रिसेंटली काही मुलं PWD आणि ऑर्फनचे बेनिफिट्स घेण्यासाठी सुद्धा फेक डॉक्युमेंट्स क्रिएट करतात. तर त्याच्यामुळे त्यांचेसुद्धा डॉक्युमेंट्स पूर्ण व्हेरीफाय केले जाणार की जेवढे पण तुम्ही डॉक्युमेंट्स आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही सबमिट करताय सगळे ओरिजिनल आहेत का, बरोबर आहेत का, सगळे ते व्हेरीफाय करतात. व्हेरीफाय केल्यानंतर ते सगळे डॉक्युमेंट ते स्वतःकडे ठेवून देतात, ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपीज ते स्वतःकडे ठेवून देतात. मग त्याच्यानंतर कॉलेजेस तुम्हाला सांगतील की तुम्ही आमच्या कॉलेजचा एक युनिव्हर्सिटी फॉर्म भरा. हे काही कॉलेजवाले तुम्हाला सांगतील, तर तो युनिव्हर्सिटी फॉर्म वगैरे तुम्हाला त्याच्याकडे भरावं लागेल. मग त्याच्यानंतर कॉलेजची फीस तुम्हाला पेमेंट करायला देतील. आता कॉलेजची फीस कुठल्या मोडनी पेमेंट करावी लागणार? तर बघा काही कॉलेजेस डिमांड ड्राफ्ट ॲक्सेप्ट करतात आणि काही कॉलेजेस ऑनलाईन म्हणजे UPI कार्ड किंवा स्कॅनरने सुद्धा तुमचे पेमेंट्स हे ॲक्सेप्ट करतात. तर तुम्ही कॉलेजची फीज वगैरे कशी पेमेंट करायची हे तुम्ही कॉलेज कोऑर्डिनेटरला कॉल करून सगळं तुम्ही कन्फर्म करू शकता. बाकी ऑल दी बेस्ट, कारण की ह्याच्या पुढे तुमची कॉलेज लाईफची जर्नी आता सुरू होणार आहे आणि कॉलेज लाईफसाठी पण मी तुम्हाला काही व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आतापर्यंत तुम्हाला आपले काउन्सिलिंगचे व्हिडिओज कसे वाटले हे पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ॲज वेल एज आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा, कारण की ह्याच्यावर पण मी तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये भरपूर काही गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे. तर ह्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर अजून काही डाऊट्स असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.